लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 3000 रुपये सकाळपासून जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। पटापट तुमच्या बँकेचे खाते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। आज शुक्रवार आहे, 5 सप्टेंबर आहे। आज लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने आज शुक्रवार गोड झाला आहे। प्रत्येक लाडकी बहीण आता आपल्या बँकेकडे आता डोळे लावून बसली आहे, कारण मोबाईलमध्ये आता जसं जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला तशा प्रकारे टोटल 3000 रुपये सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊ लागले आहेत। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये जमा होण्यास सकाळपासून सुरुवात झाली आहे। ही आनंदाची बातमी थेट महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी आता नुकताच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे। त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा आणि 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा यांचा लाभ सकाळपासून आज शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे। या बातमीने सगळीकडे आता चेहऱ्यावरती लाडक्या बहिणीचा उत्साह संचारलाय आणि बँकामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेत आणि पोस्टात तर सकाळपासून गर्दीच गर्दी पाहायला या ठिकाणी मिळत आहे। बहिणींच्या पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत। प्रत्येक जण आपले पैसे काढण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद सध्या तरी दिसत आहे। कालच मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली होती आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या या 2 हप्त्याचे पैसे तातडीने जमा करण्याचे आदेश महिला व बाल विकास खात्याला दिले होते। त्यानुसार आज शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आल्याचं मेसेज त्यांना मोबाईलवरती आता दिसू लागला आहे। विशेष म्हणजे काही बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जो रखडला होता त्यांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असं 3 महिन्यांचे एकत्र 4500 रुपये देखील या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज आता महिलांना त्यांच्या मोबाईलवरती येऊ लागला आहे। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्टपणे बहिणींना सांगितलंय, जर कोणाला मागील हप्ता जर एखादा जरी रगडला असेल म्हणजे थांबलेला असेल, त्यांना मिळाला असेल तर त्यांनी अजिबात काळजी करू नये। त्यांचेही पैसे आज या ठिकाणी जमा होऊ लागलेत। ही बातमी ऐकून लाडक्या बहिणीमध्ये एक नवीन आशा या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय। आज सकाळी 7 वाजल्यापासून बँकामध्ये आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। सकाळी 7 वाजल्यापासून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी 3000 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी आले आहेत। सकाळपासून आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं सकाळी 10ला बँका आज उघडल्या आणि उघडल्या बँकामध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये लाडक्या बहिणींनी आता पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं गर्दी या ठिकाणी वाढायला सध्याला सुरुवात झाली आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 5-10 मिनिटांपूर्वी आता हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आम्ही आता पोस्ट ऑफिसच्या साइड न्यूज या ठिकाणी बोलत आहोत आणि पोस्टात या ठिकाणी भरपूर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। आज शुक्रवार 5 सप्टेंबर भरपूर या ठिकाणी लाडक्या बहिणी पैसे काढून घरी घेऊन लावलेले आहेत। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँकेत सुद्धा गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बहिणींनी रांगा लावून पैसे काढून घरी घेऊन लागले आहेत। प्रत्येक बहीण उत्साहाने बँकेत जात आहे, आपले पैसे काढून घरी परतत आहे आणि त्यातून घरासाठी बाजार असेल, काही त्यांना जे लागेल तर ते आता खरेदीसाठी महिला पैसे काढू लागले आहेत। काहींनी तर सकाळीच बँकेतून पैसे काढून बाजारला जायचं ठरवलं होतं आणि तशा प्रकारे आता बँकेमध्ये गर्दी सुद्धा होऊन त्यांनी पैसे काढले आहेत। ही गर्दी पाहून बँक कर्मचाऱ्यांचीही गडबड उडाली आहे, पण तरी ते सगळ्यांना व्यवस्थित हाताळत आहेत। लाडक्या बहिणींचा उत्साह पाहून खरंच मन भरून येतं। प्रत्येक आपल्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं करायचं प्रत्येक लाडकी बहीण स्वप्न त्या ठिकाणी पाहत असते। लाडक्या बहिणीचा उत्साह त्या ठिकाणी आता पाहून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, लवकरच हप्ता तुमचा आता आम्ही वाढवणार आहे आणि हे 3000 रुपये त्यांच्यासाठी आता स्वप्नांना थोडं जवळ करणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, नुकतेच अवघे 5 मिनिटांपूर्वी या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवली होती आणि या यादीमध्ये ज्या महिला आता या जिल्ह्यामध्ये राहतील त्यांना लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज हे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलेत। विशेष म्हणजे ज्या बहिणींचं जुलैचा हप्ता रखडला होता किंवा मागचा एखादा जरी हप्ता त्या ठिकाणी तुमचा राहिला होता
त्यांनाही 3 महिन्यांचे एकत्र 4,500 रुपये देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज बहिणींना आता येऊ लागलाय। शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले की कोणत्याही लाडक्या बहिणींनी अजिबात पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात काळजी करू नये, कारण पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार नाही। तसेच अजून पण ही एक वेगळी माहिती दिली, ती म्हणजे आज 5 सप्टेंबर त्या ठिकाणी शुक्रवार आहे आणि आजचा दिवस खरोखर लाडक्या बहिणींचा खास आहे, कारण 14वा आणि 15वा दोन्ही एकत्रितपणे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत। ही बातमी ऐकून लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे। महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी पत्रकारांना आता ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। पुढील 5 वर्षांसाठी कायम ही योजना राहणार आहे। प्रत्येक लाडकी बहीण योजनेला लाभ पुढील 5 वर्षापर्यंत येणार आहे। ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांच्यासाठी त्या ठिकाणी सकारात्मक पावले या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेबांकडून उचलले आहेत। ते म्हणजे अजिबात कोणालाही इथून पुढे आता अपात्र त्या ठिकाणी करणार नाही। ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्हाला सुद्धा पात्र करण्यात येईल असं सांगितले। त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत याची यादी तुम्हाला आता या ठिकाणी पाहून घ्यायची आहे। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि पुढील 5 ते 10 मिनिटांपूर्वी त्या ठिकाणी पैसे बहिणींना जमा झालेत। तुम्हाला सुद्धा पुढील 5 ते 10 मिनिटांनी आता या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। आज शुक्रवार आहे, 5 सप्टेंबर आहे। सकाळपासून 15 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होत असल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवरती येऊ लागलाय। काही बहिणींनी आम्हाला फोन करून सुद्धा सांगितले की आत्ताच आम्हाला ऑगस्ट व सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती आला आहे। ही बातमी ऐकून त्यांचा आनंद गगनात मावेना असं झाला आहे। आज बघा 15 जिल्ह्यांना लाभ मिळत आहे। उद्या 12 जिल्ह्यांना आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांना पैसे वाटप केले जाणार असल्याचं अर्थमंत्री ज्यांच्याकडे आता हा निधी त्या ठिकाणी आता त्यांनी पाठवला आहे ते म्हणजे अजितदादा पवार यांनी कालच महिला व बालविकास खात्याला त्या ठिकाणी 3 दिवसात पैसे वाटप करा असे त्या ठिकाणी आदेश दिल्याचं पाहायला मिळालं। त्यानुसार आज शुक्रवार 5 सप्टेंबर सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी ऑगस्ट हप्ता अजून का दिला नाही असं प्रश्न त्यांनी महिला व बालविकास खात्याला विचारलं। त्यानंतर महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी सांगितलं काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचला नाही। आता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे। आज 5 सप्टेंबर शुक्रवार आहे। थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा आणि 15वा टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश दिले आहेत। त्यांच्या या आदेशानंतर आज सकाळपासूनच या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत। बँकामध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सकाळपासून गर्दी वाढू लागली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही पैसे त्या ठिकाणी पटकन घरी काढून घेऊन यायचं आहे। बघा, या ठिकाणी 15 जिल्हे आहेत ज्यांना हा लाभ मिळत आहे। चला तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी ही 15 जिल्ह्यांची यादी नुकतीच जाहीर या ठिकाणी केली आहे। ती यादी आपण लगेच तुम्हाला आता सांगणार आहे। बघा, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी जिल्हा येतोय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा, आता 15 जिल्ह्यांची यादी सांगत आहे, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। पहिला जिल्हा रत्नागिरी। या जिल्ह्यामध्ये जवळपास आता बघा 7.5 लाख लाडक्या बहिणी रत्नागिरी जिल्ह्यातून पात्र ठरले आहेत असं त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने सांगितले। आज सकाळपासून शुक्रवार आहे, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 टोटल 3,000 रुपये आज या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। तुमचा जिल्हा आहे का बघा, पहिला जिल्हा सांगितला, अजून 14 जिल्हे यामध्ये बाकी आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये महिला व बाल विकास खात्याने आता हा थेट लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावर सोडलाय। दुसरा जिल्हा आहे रायगड। रायगड जिल्ह्यात जवळपास बघा 6.5 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। जर तुम्ही रायगड जिल्ह्यात राहत असाल आणि तुमच्या बँकेच्या खात्याने तुम्हाला जर आधार कार्ड लिंक त्या ठिकाणी केला असेल, त्या ठिकाणी अपडेट तुम्ही पॅन कार्ड वगैरे ठेवला असेल तर व्यवस्थित तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 2 महिन्यांचा लाभ एकत्रित तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात आला आहे।
तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 4 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। विशेष म्हणजे सिंधुदुर्गमधील काही बहिणींचे त्या ठिकाणी पती असतील, कुटुंबातील त्या ठिकाणी भाऊ असेल तर शेतकरी आहेत, तर त्यांना नमो शेतकरी योजनेचाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लाभ घेत आहेत। यामध्ये जवळपास आणखी एक अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे चौथा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यात जवळपास बघा 3 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यांच्याही खात्यावरती आज सकाळपासून आता हा हप्ता त्या ठिकाणी जमा होत आहे। पाचवा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनाही आता ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा होऊ लागलाय। काही कारणामुळे काही बहिणी अपात्र ठरल्या होत्या, पण आता 6.5 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या, त्यांना सुद्धा पात्र केलं आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। सातवा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यात हळद पिकाची शेती जास्त केली जाते आणि यामध्ये शेतकरी कुटुंब आहेत, त्यांच्या पत्नींना नमो शेतकरी योजनेचा जर त्यांच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी एक वेगळे अपडेट आले आहे। 8व्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, तो म्हणजे ज्याला पाण्याची टंचाई आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज वार आहे, लक्षात ठेवा सर्वांनी। शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी हे पैसे त्या ठिकाणी जमा होत आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा होत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होत आहेत। त्यानंतर 12वा जिल्हा आहे बुलढाणा, 13वा यवतमाळ, 14वा नाशिक, 15वा जिल्हा आहे नागपूर। या सर्व 15 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी सप्टेंबरचे 1500, ऑगस्टचे 1500 डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।